मी सध्या आलो एका कॉलेजच्या कट्ट्यावरती. BMC इलेक्शन आता जवळ आलेली आहे, प्रचार सुरू झालेला आहे, AB फॉर्म वाटप झालेले आहेत, सगळ्यांनी उमेदवारी अर्ज देखील भरलेला आहे. आता प्रचारामध्ये खरी रंगत आलेली आहे. प्रचाराचे मुद्दे काय आहेत? मराठी माणूस, मराठी अस्मिता. मात्र या सगळ्या प्रचारामध्ये जेनझी यांना काय वाटतं, कारण त्यांचं वारंवार उल्लेख होतोय. त्यामुळं आजच्या मुंबईतल्या जेनझी मुलींना नेमकं काय वाटतंय, ते नेमकं या इलेक्शनकडे कसं पाहतायत आणि या इलेक्शनबद्दल ते नेमका कसा विचार करतायत, हेच जाणून घेण्यासाठी सध्या आम्ही मुंबईमध्ये फिरतोय. आता सध्या आम्ही दादर माटुंगा या सगळ्या परिसरामध्ये फिरतोय आणि बरीच कॉलेजची मुली देखील आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांची काय मतं आहेत विशेषतः, हे देखील जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले हा एक मुद्दा आहे. मात्र आजचं जे राजकारण आहे, ज्या वारंवार जेनझीचा उल्लेख अनेक राजकारण्यांकडनं होतो, मात्र आजचा तरुण कसा पाहतो या राजकारणाकडे? काय वाटतं की काय चेंजेस व्हायला पाहिजेत किंवा आजचं राजकारण कसं सुरू आहे? आजचं राजकारण काही सांगता येत नाही. कुठे कोणी युत्या करते आणि होते. आणि जेनझीचं काय, जेनझी सगळी फक्त त्यांना जे पाहिजे ते सगळं कॉलेज लाईफ आणि हे सगळं ते बघतात. आणि राजसाहेबांनी त्यांनी जी युती केली आहे त्याच्यावर पण कोणा सगळ्यांचं लक्ष आहे. जेनझीचं जास्त त्याच्यावर लक्ष आहे. मग त्यांचं होऊ शकतं त्यांच्यावर जास्त हे. जेनझी पुरं सिरियसली विचार करत नाही राजकारणाबद्दल किंवा कुठल्याच गोष्टीबद्दल, असं त्यांच्याबद्दल सातत्यानं बोललं जातं. त्याच्यामध्ये काही तथ्य असं वाटतं का तुला? हा ॲलिगेशन तुला चुकीचा वाटतो, बरोबर वाटतं? काय नेमकं? थोडा बरोबर वाटतो, पण करतात विचार करतायत. आता करायला लागले असं मी म्हणेन. प्रत्येक पार्टी आपापलं विजन मांडते. मात्र तुमचं विजन काय? तुम्ही काय पाहून आता मतदान करताय? आम्ही मराठी माणूस, मराठी व्यक्ती, मराठी लोक बघूनच आम्ही मत करणार. तर आमच्या असं बघायला गेलात तर राज ठाकरे साहेबांनी जे केलं आहे, जी युती केली आहे उद्धव साहेबांबरोबर, त्यालाच आमचा सपोर्ट असणार आहे. आणि आमचा सपोर्ट मशालाच असणार आहे. जे काय ते मशालाच आहे आमचं. आम्ही का पण असं का आम्ही मराठी व्यक्ती बघतो, मराठी माणूस बघतो. सर्वात आधी गोष्ट बघायला गेलात तर आम्ही मराठी व्यक्तिमत्व बघतो किंवा मराठी माणूस बघतो. त्यासाठी आमचं मराठी लोकांनाच असणार आहे. तर उद्धव साहेबांनाच असणार आहे. पण ह्या ज्या चर्चा सुरू झाल्यात की मुंबईचा महापौर कोण होईल, मराठी माणूस होईल का? मग ते म्हणाले ठाकरेंची सत्ता आली तर ते एखाद्या खान नावाच्या व्यक्तीला BMCमध्ये महापौर म्हणून बसवतील, किंवा जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर जे राजकारण सुरू आहे त्याला जेनझी कसं पाहतील? बाकीच्यांचं जर बघायला गेलात तर आम्ही बाकीच्यांवरती एवढं लक्ष नाही देत आहे सध्या तरी आम्ही मराठी लोकांवरती लक्ष देतो जास्तीत जास्त बघायला गेलात तर. आणि मराठी लोकांवरती, मराठी लोक, जो मराठी व्यक्ती उभा राहणार आहे त्यालाच आमचं मत जाणार आहे. पण आजकालचं जे जेनझी आहे ते बघतंय, कुणाचे वडील उभे आहेत तर कुणाचे नातेदार उभे आहेत किंवा खूप सारे लोक उभे आहेत. तर बघायला गेलं तर मराठी माणूस हा विजयी ठरणार आहे उद्धव साहेबांकडून. आणि एवढंच मला वाटतं की मशाला जिंकणार आहे बस. हे जे राजकारणाच्या तू बातम्या ऐकतोस ना, ते पाहून, ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर तुला वाटतं का की तुझ्याबद्दल कोणीतरी बोलतंय? की तुझ्याबद्दल म्हणजे इन द सेन्स जेनझीबद्दल किंवा येणाऱ्या पिढीबद्दल कोणीतरी काहीतरी चांगला विचार मांडतंय? नसेल मांडत तर तो काय असला पाहिजे मग? काय आता ते जेनझी लोक आहे, आता सगळ्यांचं लक्ष आहे इलेक्शनवर. कुठली सरकार येणार, काय करणार, सगळ्यांचं लक्ष आहे. बोलत नाहीत, करत नाही, पण सगळे बघतात, सगळ्यांच्या लक्षात आहे की काय करणार. तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही कधी गप्पा करता राजकारणावर? करतात नाही करतात राजकारणाबद्दल सगळे गप्पा करतात. म्हणजे सिरियसली आजकाल पोरं बोलू लागले? सिरियसली पोरा बोलतात, लक्ष देतात पोरा. सगळ्यांना माहिती आहे राजकारणाबद्दल थोडा. अच्छा. खरं तर हा सगळा तुम्ही हा परिसर पाहताय. मी जेव्हा कॅमेरा घेऊन येतोय त्यातले बहुतांश लोक इथून पळून जात आहेत. तरी देखील आपण काही मुलांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. मित्रा, काय नाव? चैतन्य कदम. चैतन्य, काय करतोस तू? मी 11वीत FIGC मध्ये. मला एक सांग, मी आल्यानंतर हे सगळे पळून का गेलेत? मला नाही माहिती. तुझे मित्र आहेत ना? हो. मग हे पळून का गेलेत? ते घाबरले असतील तुम्हाला, त्यांना प्रश्न ऐकायचे नसतील तुमच्याकडे. तुला किती वर्ष, वय किती आहे तुझं? 16च. तुझं वोटिंग कार्ड नसणारच. नाही. पण तरी देखील आजचं जे इलेक्शन राजकारण घडतंय, काही आहे तुला फॉलोअप आहे त्याचा? तू ऐकतोस काही बातम्या? मला एकदम डीप नाही माहीत, फक्त वरच्यावर माहिती आहे की ते ठाकरे बंधूंचं मर्जर वगैरे झालं आहे, ते सगळं माहिती आहे मला फक्त. हेच महत्त्वाचं सांगितलंस तू. आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आलेत, बरोबर, जे की आधी वेगवेगळे होते. तुला वाटतं का की मराठी माणसाला, ते म्हणतात की आम्हाला मराठी माणसाला वाचवायचं आहे, तर त्या सगळ्या गोष्टी ते सोबत आल्यामुळे त्याचा फरक पडेल? फरक तर पडेल, पण माझ्या मते आपण डेव्हलपमेंटवर का नाही लक्ष देते? मराठी माणूस करतात, बरोबर आहे, मराठी माणसांना वाचवायला पाहिजे. पण आता समजा आपले रोड्स बरोबर नाही आहेत, पॉल्युशन वगैरे होतं आहे, मुलं एज्युकेशनशी खुश नाही आहेत, आपण ह्या सर्व टॉपिक्सवर का नाही बोलत?
आता जे ठाकरे बंधू बोलत आहेत ते थोडंफार तरी खरं वाटतंय, कारण की आपण जर बघितलं तर BJPनी खूप सारे अमराठी कंटेंडर्स ठेवलेत. हा यादीमध्ये जवळपास 20 लोक मराठी आहेत. हां, आणि मी जर बघितलं तर बोरिवली साईडला आणि असे खूप गुजराती थोडे असे वाढत आहेत. ते चांगले आहेत, नो डाऊट, ते खराब नाही आहेत, बट हां असे थोडे वाढत आहेत. आणि मग तिकडे थोडंसं असं फील होतं की बोरिवली साईडला की हां मराठीज थोडे मायनॉरिटीजमध्ये आहेत. तुझं म्हणणं आहे की मुंबईचा महापौर मराठी झाला पाहिजे? हां, 100%. मराठी माणसासाठी आम्ही एकत्र आलो आहे याचा निश्चित फायदा होईल. कारण कुठेतरी आपण म्हटलं की जिथे एका बाजूला आपल्याला दिसतंय की मराठी माणसासाठी आम्ही एकत्र आलो, हा अजेंडा ते सेट करतात, त्याच पलीकडे दुसरीकडे विरोधाला जे चालू आहे, म्हणजे भाजप असेल किंवा शिंदेगड शिवसेना, त्यांच्या वक्तव्यांमधनं मात्र हे असं दिसत नाही. म्हणजे एकीकडे चालू आहे की मुंबईचा महापौर मराठी असला पाहिजे, एकीकडे चालू आहे की मुंबईचा महापौर हिंदू असला पाहिजे. म्हणजे भाजपची कट्टर मराठी विरोधी भूमिका या ठिकाणी दिसून येते. आणि ह्या ठाकरे गटाचे, म्हणजे दोन्ही ठाकरे असतील, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, यांची जी भूमिका ही स्पष्टपणे मराठी, त्यामुळे ते क्लिअर दिसते थोडं. ही जी राजकारणाच्या प्रचारात हे जे मुद्दे आलेत ना, की महापौर खान असला पाहिजे, महापौर मराठी असला पाहिजे, हे मुद्दे महत्त्वाचे वाटतात का? किंवा जेनझीला, आजच्या तरुण पिढीला याच्यामध्ये काय, कसं पाहता याच्याकडे? जेनझीचं बघायला गेलं तर मी स्पष्टपणे म्हणेन, मी ज्या क्राऊडमध्ये राहतो 50 ते 70% जणांना याची कल्पनाच नाही आहे की नक्की काय आहे. BMCचं इलेक्शन होतं हे तरी माहिती आहे? हां, हे माहिती आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी, कारण बऱ्याच जणांना माहिती असतं. पण अगेन तो त्यांचा स्वतःचा वेगळा प्रश्न आहे. पण एका पॉईंटला आपण असं म्हणू शकतो की कुठेतरी ह्या गोष्टीचा अनअवेअरनेस खूप जास्त दिसतो आम्हाला आमच्या मित्रमैत्रिणींमध्ये. तू काही फॉलो करते या सगळ्या न्यूज? मी तसं फॉलो नाही करत, पण बाबा BMCमध्येच, मग त्यांना तर ड्युटी आहे इलेक्शनची, सो ते कळतं आहे की जरा वातावरण खूप बिझी झालं आहे. पण काय वाटतं तुला, ठाकरे बंधू आता एकत्र आलेले आहेत आणि असं म्हटलं जातं की जेनझी मुलं फार आजकालची सिरियसली बघत नाहीत पॉलिटिकल हॅपनिंगकडे, तर ते खरं आहे? ते म्हणजे काही पर्सेंटेजवर खरं आहे, कारण मी स्वतः त्यामधली आहे, जे मी नाही केलं पाहिजे, आय अंडरस्टँड. सो मी असं खूप ट्राय करते की फॉलो करावं, बट कधी कधी काय होतं, आपले विचार आणि ते विचार कधी कधी मिळत नाहीत. कारण बघायला गेलं तर आता हा दादा पण जेनझी आहे, पण तेवढा छान बोलत होता. सो असे रिस्पॉन्सिबल जेनझीसुद्धा आहेत, जस्ट दॅट की त्यांचा तेवढा इंटरेस्ट वाढत नाही, कारण कधी त्यांना वाटतं की यूथला एवढ्या पॉलिटिकल सेक्टरमध्ये एवढ्या अपॉर्च्युनिटीज नाही आहेत, किंवा त्यांचे विचार खूप नेग्लेक्ट केले जातात. वोट देने के बाद कुछ करते ही नहीं है, मतलब नहीं फिर. तो इससे अच्छा वोट मत दो, लेकिन जो करता है उसके लिए सही है. तो आपको क्या लगता है कौन कर रहा है कौन नहीं कर रहा है क्या? इतना पता नहीं मुझे, इतना इंटरेस्ट नहीं है. लेकिन आपका कहना है कि जो काम करे, डेव्हलपमेंट की बात करे, उसको वोट देना चाहिए. हां. मराठी एक खूप प्रेमाळू भाषा आहे आणि ते तुम्ही लोकांना असं सांगणार की हां शिका, तर ते बेटर होईल. मी सुद्धा गुप्त आहे, तर मला असं आहे की भाषावर भांडणं किंवा भाषावर हे म्हणणं की हे तुम्ही हे बोला ते बोला, ते चुकीचं आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये आजचा तरुण नेमका काय विचार करतो हेच जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न होता. आजच्या तरुणाला विकास हवा आहे आणि त्याच पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील आपण बघितलेल्या आहेत. विकासाचं राजकारण त्यांना अपेक्षित आहे. जेनझी विचार करत नाही, त्यांना राजकारणाबद्दल फार काही माहिती नाही असं सहजपणे बोललं जातं. मात्र तसंच काहीचं चित्र आम्हाला दिसलेलं नाही आहे. बरेच तरुण मुलं मुली आज राजकारणाबद्दल बोलत आहेत आणि ते गांभीर्याने याचा विचार करत आहेत. हे नक्कीच सुखावणारं चित्र आहे.